आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे। यात आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे सर्व राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्यावर खुनाचे कलम वाढवण्यासाठी केलेला अर्ज सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी फेटाळला। यात हकीकत अशी, फिर्यादी 20 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7:45 वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता। त्यावेळी तहान लागल्यामुळे फिर्यादी हा पाणी पिण्यासाठी कॉलेजमधील पाण्याच्या टाकीजवळ येऊन पाणी पित असताना फिर्यादीच्या शेजारी राहत असलेले विजय शेंडगे हे तिथे येऊन फिर्यादीस तू माझ्याकडे का बघतोस असे विचारले। तेव्हा फिर्यादीने मी तुम्हाला कुठे बघत आहे असे म्हणाला। तेव्हा विजय शेंडगे यांनी तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला बघतो असे म्हणून ते कॉलेजमधून निघून गेले। त्यानंतर फिर्यादी सकाळी 9च्या सुमारास कॉलेजच्या गेट जवळ बाहेर आला। फिर्यादीने फोनवर चुलत्यास संपूर्ण हकीकत सांगितली आणि चुलत्याची वाट बघत थांबला असता 9:15च्या सुमारास विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, तेजस बाळगे, विलास शेंडगे हे सर्व फिर्यादीजवळ आले। ऋषिकेश याने फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली असता फिर्यादीचे वडील तिथे आले आणि त्यांनी माझा मुलगा आजारी आहे, त्याला मारू नका असे म्हणून सोडवासोडवी केली। तेव्हा ते चौघे दमदाटी करून निघून गेले। नंतर सकाळी 10:30च्या सुमारास फिर्यादी हा त्याचे वडील आणि चुलते यांच्या सोबत मलकार सिद्ध मंदिराजवळ थांबले असताना तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास, तेजस, भिवा, दत्ता शेंडगे सर्व तिथे आले आणि फिर्यादी शिवीगाळ करू लागले। फिर्यादीचे वडील आणि चुलते यांनी समजावून सांगितले। त्यांना मुलीचा खोटा संशय घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी ऋषिकेश शेंडगे याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले। फिर्यादीचे वडील आणि चुलते यांनी सोडवासोडवी करत असताना त्यांना सुद्धा मारहाण केली। फिर्यादीला डोक्यात जखम झाल्याने रक्तस्राव होऊ लागल्याने फिर्यादी, त्याचे वडील आणि चुलते हे मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गेले। अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती। सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सदर खटल्याच्या सुनावणी वेळेस सरकार पक्षाने सदर गुन्ह्यातील फिर्यादीचे घटनेनंतर 2 महिन्यांनी निधन झाल्याने कोर्टात फिर्यादीच्या मृत्यूस आरोपी हेच जबाबदार आहेत, त्यामुळे सदर गुन्ह्यात खुनाचे कलम 302 वाढ करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दाखल केला। या अर्जास आरोपीचे वकील ॲडव्होकेट अभिजित इटकर यांनी हरकत घेतली। सदर खटल्यामध्ये सदर जखमीस तपासलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या उलट तपासणीमध्ये समोर आलेल्या अनेक मुद्द्यांचा संदर्भ देत युक्तिवाद सादर केला। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे या सर्वांवर खुनाचे कलम वाढवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट नागेश मेनगुर्ले, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।